नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? मस्त ना? परत एकदा तुमच्या भेटीला आलेली आहे. छान नजारा आहे की नाही बघा. सुंदर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कुठे फिरतीये, तर मी आहे बदलापूर मधील मुळगाव या ठिकाणी. आता आम्ही साधारण 50 पायऱ्या पार केलेल्या आहेत आणि एकूण 570 पायऱ्या आहेत. त्या चढून आम्हाला मंदिरात जायचं आहे. खंडेरायाचं मंदिर आहे. पाऊस मस्त पडत आहे बदलापूरमध्ये. प्रसन्न वातावरण आहे. असा अति पाऊस नाहीये मुसळधार की जेणेकरून पूर वगैरे येईल, असा नाहीये. आल्हाददायक पाऊस चालू आहे. त्यामुळे वातावरण अतिशय छान आहे. आणि ह्या वातावरणात एवढ्या पायऱ्या चढणं अजिबात कठीण वाटणार नाही. उलट असं एन्जॉय करायला होणार आहे. चला तर आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा. जेजुरी गडावरून खंडेराय घोड्यावरून डायरेक्ट ह्या ठिकाणी आल्याची आख्यायिका आहेत. ह्या ठिकाणी येऊन काही काळ ते ह्या ठिकाणी स्थिरावलेले होते. बदलापूर स्टेशन पासून 10 किलोमीटर अंतरावर मुळगाव हे गाव आहे. या ठिकाणी बदलापूर वेस्ट म्हणजे पश्चिमेकडून रिक्षा पकडून आपण रिक्षेने ह्या ठिकाणी येऊ शकतो. साधारण रिक्षा इकडे येण्याचे 300 ते 500 रुपये घेते. कारण परत जाण्यासाठी त्यांच्याकडे भाडं असेलच असं नाही. आम्ही मोकळे. साधारण 100 पायऱ्या आमच्या चढून झालेल्या आहेत. एक गोष्ट सांगायची राहून गेली. 100 पायऱ्या चढून झाल्या, पण आजूबाजूला काही खाण्यापिण्याच्या दुकानं वगैरे सोय बघायला मिळालेली नाहीये. आम्ही मुळगावातून इकडे येण्यासाठी एंट्री केली, पण आजूबाजूला काही खाण्याचे धाबे वगैरे पण दिसलेले नाहीयेत. हे जे सगळ्या पायऱ्या बनवलेल्या आहेत ह्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. त्याच्यामध्ये कांचन, आपटा, साग आणि रानकेळी ही झाडं मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. या ठिकाणी मंदिराला जाणं इतकं तरी कठीण वाटत नाहीये, कारण व्यवस्थित पायऱ्यांची रचना आहे. आपण सगळे बघू शकता. आता साधारण 150 पायऱ्या चढून आम्ही वर आलेलो आहोत. पायऱ्यांवर ठिकठिकाणी किती पायऱ्या चढून झाल्या ह्याची नोंद केलेली आहे. मंडळी, अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली आहे किंवा मला सांगावीशी वाटत आहे. ते म्हणजे आपण कुठल्याही पवित्र ठिकाणी जातो, मग ते मंदिर असून दे, गड असून दे महाराजांचा, पण अशा ठिकाणी कुठेही कचरा करू नये. आपण जे काही पाणी वगैरे पितो त्याच्या बाटल्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये जायला पाहिजेत. हेच बघा तुम्ही, आता इथे लोकांनी व्यवस्थित पाण्याच्या बाटल्या त्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये टाकलेल्या आहेत. ही एक गोष्ट मला खूप आवडली आणि त्याच्यामुळे जेव्हापासून मी चढत आहे तेव्हापासून मला अतिशय स्वच्छ सगळा निसर्ग स्वच्छ बघायला मिळालेला आहे. जवळजवळ 200 पायऱ्या चढून झालेल्या आहेत. एक सांगू इच्छिते मी मंडळी की आपल्याबरोबर खाण्याचा काही पदार्थ बरोबर घ्या, पाण्याची बाटली घ्या, कारण मंदिरापर्यंत जाईपर्यंत या 570 पायऱ्या चढेपर्यंत कुठेही कसली पाण्याची किंवा खाण्यापिण्याची सोय नाही आहे. तेव्हा खाण्यापिण्याची सगळी सोय आपल्याजवळ ठेवा. पिण्याची म्हणजे पाणी
मी पाण्याबद्दल म्हणत आहे. तसंच मंडळी, आपण जे काही खाल प्याल त्याचे रॅपर, कागद, कचरा आपल्याबरोबर बॅगेत घेऊन जायचे. इथे कुठेही ते टाकू नये. साधारण 200+ पायऱ्या चढून झाल्या आहेत. खाली बदलापूर गाव, त्याच्या आधी मुळगाव हे दिसत आहे. मला काही वाटत नाही, मी फटाफट 500 पायऱ्या चढून गेलो असो, पण यांना जरा हे करावं लागतं. वरून हा खालचा नजारा अतिशय सुंदर दिसत आहे. वा, मस्त दिसतं. शेतं लागलेली आहेत, भात शेती लावलेली आहे लोकांनी. पाऊस व्यवस्थित पडत आहे, शेतामध्ये पाणी तुंबवून ठेवलेलं आहे. आपण तिकडून आलो ना त्या गाड्या. खूप छान दिसतंय बघा मंडळी. मंडळी, साधारण 300 पायऱ्या चढून मी वर आलेली आहे. आणि वरून जर खाली तुम्ही नीट बघत असाल तर बारवी डॅम इथून दिसत आहे. अशी एक लाईन दिसते बघा, धुसर आहे. पावसाळी वातावरण असल्यामुळे खूप थंडावा, गारवा आहे, आल्हाददायक आहे. आणि धुक्यामुळे थोडंसं ते अंधुक दिसतंय, पण तरी तुम्ही बघू शकता. हा बारवी डॅम आहे. ह्या ठिकाणी पण व्यवस्थित कचऱ्याच्या डब्यामध्ये बाटल्या, पाण्याच्या बाटल्या टाकलेल्या आहेत. आणि जे काही ज्यूस, वेफर्स वगैरे खाल्लेले आहेत त्याची रॅपर्स या कचऱ्याच्या डब्यात लोकांनी व्यवस्थित टाकलेली आहेत. खूप कौतुकास्पद. मंडळी, आपण जेव्हा कुठे उंच पायऱ्या चढत असतो तर त्यावेळेला तुम्हाला एक टेक्निक सांगते, जेणेकरून पायऱ्या चढताना अजिबात दमाला होणार नाही. समोर एक व्यक्ती पायऱ्या चढत आहेत. कशा चढत आहेत बघा. या पद्धतीने पायऱ्या चढल्यात तर दमाला कमी होतं आणि हृदयावर प्रेशर कमी येतं. बघ तिला कॉम्पिटिशन नको आहे. बघितलं बाई. अगं बाई, गेले अजून किती पायऱ्या चढायच्या आहेत? पेकट मोडलं. 200. अगं बाई, चढा चढा चढा, हो चढा. सगळ्या ठिकाणी रानकेळी फुललेली आहे आणि इतकी सुंदर पानं आहेत त्यांची बघा. आदिवासी बायका या इथून अशा ठिकाणी केळीची पानं काढतात, त्याचे एक गड्डे बनवतात मोठे मोठे आणि दादरला नेऊन त्या ठिकाणी हे विकलं जातं. पण अतिशय सुंदर हिरवीगार पानं आहेत. आणि ह्या पानांवर आपण जेवलं तर ते आपल्यासाठी खूप शरीराला फायदेशीर असतं. जरी हे रानकेळं असलं तरी हे धोकादायक नाहीये. मंडळी, आपण बघत आहात की आतापर्यंतच्या सगळ्या पायऱ्या अतिशय छान आहेत, व्यवस्थित आहेत. चढणं ह्याच्यावर सोयीस्कर होतं, सोपं होतं. पण ह्याच्या पुढच्या पायऱ्या बघा. पुढचा काही भाग पायऱ्यांचा अतिशय खराब झालेल्या आहेत पायऱ्या. ह्याचा अर्थ असा असू शकतो की या एवढ्या पट्ट्यात कुठून तरी जोरदार वेगाने पाणी येते, प्रचंड पाऊस सुरू झाला की. आणि त्यावेळेला इथल्या एवढ्याच पट्ट्यातल्या पायऱ्या खराब झालेल्या आहेत. तेव्हा ह्या पायऱ्या चढताना जरा काळजी घ्यावी. आपण 400 पायऱ्या आत्ता पूर्ण केलेल्या आहेत. मंडळी, मगाशीच बोलले की ठिकठिकाणी रानकेळीची सुंदर झाडं आलेली आहेत. अतिशय सुंदर लुसलुशीत कोवळी हिरवीगार पानं आहेत. आत्ता आमचा विचार आहे की आम्ही घरून जे खाणं घेऊन आलेलो आहोत ते ह्या पानांवर घेऊन खायचा आमचा विचार आहे. आई आहे बघा, पानाच्या मागे किती सुंदर गोगलगाय आहे बघा. त्याच्यामुळे मला आता तिला अलगद उचलून दुसऱ्या पानावर ठेवायला पाहिजे.
ते दुसरं पान काढलं की बर, आता हे काढत आहे मी. त्याच्या आधी खरं खालचं हे आहे, हे काढते. मस्त बघा मंडळी, हे वरचं पान काढलं. एकात दोन करून टाक. अजून 2 काढते कारण आम्ही 4 जण आहोत. आळी कुठे गेली? दे. मस्त. आता कोकणात बसून केळीच्या पानावर जेवणाचा आनंद या ठिकाणी घ्यायला मिळणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेलच, पूर्वापार केळीच्या पानावर जेवणाची भारतीयांची संस्कृती आहे, पद्धत आहे. कारण या केळीच्या पानामधून जे काही औषधी गुणधर्म आहेत ते आपल्या तब्येतीसाठी अतिशय लाभदायक असतात. मंडळी, मंदिराचा कळस दिसायला लागला आहे. आता फक्त 50 पायऱ्या चढणं बाकी आहे. तरी त्या लोकांनी काम केलं एवढं भरपूर आहे. मंडळी, आता ज्याची इतका वेळ आपण वाट बघत होतो किंवा ज्याच्यासाठी एवढी मेहनत करत करत पायऱ्या चढत वर आलो, ते श्री खंडेराय देवस्थान मुळगाव. इकडे बसा. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. हे सुद्धा आणि आता असा देवाने कशी कृपा केली आहे बघा, पायऱ्या चढेपर्यंत इतका वेळ पाऊस आला नाही. आम्ही जेव्हा मंदिरात वर पोहोचलो आहोत, मंदिराच्या छपराखाली उभे आहोत, त्यावेळेला पाऊस सुरू झालेला आहे. आणि किती सुंदर दिसतोय बघा खालचा सगळा परिसर. प्रचंड उंचावर आता उभा आहोत असं जाणवत आहे. मुसळधार सुरू होणाऱ्या पावसाची ही सुरुवात आहे. माझे नीचे देख, नीचे. खंडेरायांचं वाहन इथेच बसलेलं आहे आणि त्याला सुद्धा इथे किती सुरक्षित वाटत आहे बघा. हा मस्त वाटते त्यांना. मंडळी, आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करत आहोत. जय खंडेराया, येळकोट येळकोट, जय मल्हार, येळकोट येळकोट, जय मल्हार, येळकोट येळकोट, जय मल्हार. खंडेराया, शेवटी पोहोचलो रे. मंदिराला दर्शन देताना अगदी वरच्या ज्या पायऱ्या आहेत त्या जरा चढायला आणि उतरायला कठीण आहेत, तेव्हा त्या काळजीपूर्वक चढाव्यात, उतराव्यात. आता आम्ही परतीचा मार्ग पकडत आहोत. रिमझिम पाऊस चालूच आहे, पण तत्पूर्वी जरा थोडासा आहार, काहीतरी न्याहारी करावी असा विचार आहे. केळीच्या पानावर मस्तपैकी आमची आता न्याहारी होत आहे. आता देवदर्शन झालेलं आहे. 550 पायऱ्या
होत्या जवळजवळ, आणि तेवढ्या चढून वर गेलो, आता तेवढ्याच उतरून खाली येत आहोत. पण ह्या एवढ्या प्रवासामध्ये एक लक्षात आलं की इथे कुठेही प्रसाधनगृह नाही आहे. त्यामुळे ह्याची सगळ्यांनी ह्याचा विचार करावा आणि त्याप्रमाणे वागावं, कारण पूर्ण चढणीमध्ये कुठेही प्रसाधनगृहाची सोय ठेवलेली नाही आहे. ही गोष्ट सगळ्यांनी विचारात घ्यावी.